बिनविरोध पॅटर्नवरून राज्यामध्ये राजकीय रणकंदन. मनसे आज कोर्टामध्ये जाणार. पैसे देऊन आणि दबाव टाकून माघार घ्यायला लावल्याचा आरोप. ठाण्यामध्ये बिनविरोधसाठी उमेदवारांना दमबाजी केल्याचा अविनाश जाधवांचा आरोप. पोलिसांनीच उमेदवाराला शिंदेंच्या घरी नेल्याचा व्हिडिओ जाहीर. ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत गंभीर. पोलीस वर्दीची शान विसरून सत्ताधाऱ्यांसाठी काम करत आहेत. खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल. मुंबईतील रिगल सिनेमा चौकातील बाळासाहेबांचा पुतळा झाकल्यानं वाद. महायुतीच्या बॅनरवरील बाळासाहेबांचे फोटो कसे झाकाल, संजय राऊतांची टीका. शब्द ठाकरेंच्या वचननाम्यानंतर आज उद्धव आणि राज ठाकरेंचा शिवडी विधानसभा क्षेत्रात एकत्रित दौरा. शाखांना भेटी देत कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधणार. लालबागमधील प्रभाग क्रमांक 204 मधून करणार प्रचाराची सुरुवात. मुंबई मनपासाठी ठाकरे बंधूंची एकच संयुक्त सभा होणार. शिवाजी पार्कवर दणदणीत सभा होईल. खासदार संजय राऊतांची माहिती. निवडणूक अधिकाऱ्याची कृती अयोग्य. कुलाब्यातील अर्ज गोंधळावरून महापालिकेच्या अहवालामध्ये ठपका. निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे लक्ष. निवडणूक आयोगावरील आरोपांवरून जेडीएसचा युटर्न. कुठलीही तक्रार नसल्याचं जेडीएसचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र. तर आपण तक्रार मागे घेतली नाही, हरिभाऊ राठोड यांची झी24 तासला प्रतिक्रिया. तुम्ही 4 नाही तर 8 मुलं जन्माला घाला, आम्हाला काय करायचंय. असदुद्दीन ओवैसी यांचा नवनीत राणांना खोचक टोला. हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत, नवनीत राणांचं आवाहन. संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या रॅलीमध्ये नोटांची उधळण. कार्यकर्त्यांकडून आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप. रॅलीचा व्हिडिओ व्हायरल. पुण्यात ऐन निवडणूक रणधुमाळीमध्ये काँग्रेसला धक्का. संगीता तिवारी यांचा पक्षाला रामराम. वरिष्ठांकडे सोपवला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा. 1000 वर्षाचं स्वाभिमान पर्व. सोमनाथ मंदिरावर पंतप्रधान मोदींचा लेख. सोमनाथ मंदिरावरील पहिल्या हल्ल्याचा उल्लेख. मंदिरावरील पहिल्या हल्ल्याला 1000 वर्ष पूर्ण. उमर खालिद आणि शर्जीलला जामीन नाही. सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारला. दिल्ली 2020 दंगल प्रकरणी कोर्टाचा निर्णय.